नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 29 श्लोक नंबर 39। न चास्य कश्चिद् दयितो न द्वेषो न च बान्धवः अविशत् अप्रमत्तः असौ प्रमत्तम् जनम अंतकृत न चास्य कश्चिद् दयितो न द्वेषो न च बान्धवः अविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत् न चास्य कश्चिद् दयितो न द्वेषो न च बान्धवः आविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत् न चास्य कश्चिद् दयितो न द्वेषो न च बान्धवः आविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत् न चास्य कश्चिद् दयितो द्वेषो न च बान्धवः आविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत् न चास्य कश्चिद् दयितो न च बान्धवः आविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत्। ते हे चालू करून न नाही च आणि अस्य परम पुरुषोत्तम भगवंतांचा कश्चित कोणीही दयितः प्रिय न नाही द्वेषः शत्रु न नाही च आणि बांधवः
बांधवः मित्र मित्र आविशत आविशति जातो जातो अप्रमत्तः अप्रमत्तः सावधान सावधान असौ असौ ते ते प्रमत्तम प्रमत्तम बेसावध बेसावध जन्म जन्म मनुष्य मनुष्य अंतकृत अंतकृत विनाशक विनाशक विनाश करणारा डिस्ट्रॉय. भाषांतर भगवंतांना कोणीही प्रिय नाही भगवंतांना कोणीही प्रिय नाही आणि भगवंतांचा कोणीही शत्रू आणि भगवंतांचा कोणीही शत्रू अथवा मित्र नाही. नाही परंतु ज्यांना त्यांचे विस्मरण घडत नाही परंतु ज्यांना त्यांचे विस्मरण घडत नाही त्यांना ते प्रेरणा देतात आणि ज्यांना त्यांचे विस्मरण घडते त्यांचा ते विनाश करतात. वा, विनाश करतात हा थोडा स्ट्रॉंग वर्ड आहे, परंतु काइंड ऑफ लाईक दॅट. जवळपास विनाशच करतात. विनाश करतात म्हणजे भगवत धामात परत येऊ देत नाही. एक प्रकारे विनाशच आहे. भगवान कपिलदेव कालपासूनच्या श्लोकामध्ये भगवंत काय आहेत, त्यांचीच भक्ती का केली पाहिजे हे समजावून सांगतात. काल रूप भगवंत आहेत, सर्व यज्ञाचे भोक्ता भगवंत आहेत, प्रत्येकाचे आश्रय स्थान भगवंत आहेत, सर्व प्रभूंचे प्रभू भगवंत आहेत. हे आपण वाचत आहोत कालपासून, तर त्याच हे कंटिन्युएशन आहे. कपिलदेव म्हणतात भगवंतांना नाही कोणी प्रिय आहे, नाही भगवंतांचा कोणी शत्रू आहे. म्हणजेच भगवंत कोणाचा वैर करतात, द्वेष करतात. भगवंत सर्वांप्रती समान आहेत. भगवद्गीतेमध्ये पण सांगतात भगवंत हेच एक्झॅक्टली. परंतु ज्यांना भगवंतांचं विस्मरण घडतं त्यांना ते या भौतिक जगातच कायमचं खितपत पडण्यासाठी ठेवतात, विनाश करतात. याचा अर्थ ते असं वाटतं की त्यांना ते मदत करत नाही असं वाटतं, बरं का. ऍक्च्युली ते सर्वांप्रती सेमच प्रेम करतात. परंतु जो भगवंतांचं स्मरण करतो, भगवंतांची सेवा करायला तयार आहे, त्याला मात्र ते खूप मदत करतात. आणि जो आसुरी प्रवृत्तीचा असतो त्याला नेहमी वाटतं की विष्णू किंवा भगवान पक्षपाती आहेत, आम्हाला कधीच मदत करत नाहीत, त्यांनाच फक्त मदत करतात, देवी देवतांना. बऱ्याच उदाहरणावरून हे लक्षात येतं आपल्याला. मोहिनी रूप भगवंतांचं, मोहिनी रूपामध्ये जेव्हा भगवंत आले तेव्हा सर्व असुरांनी, दैत्यांनी कंप्लेंट केली की भगवंत पक्षपाती आहेत. म्हणतात मी पक्षपाती नाही, परंतु ऍक्च्युली पक्षपात करतात. बली महाराजांच्या रूपात जेव्हा आले तेव्हा सगळ्या असुरांनी म्हटलं भगवंत पक्षपाती आहेत. ऍक्च्युली भगवंत पक्षपाती नाही, सर्वांवरती समान प्रेम करतात. परंतु जो असुरी प्रवृत्तीचा असतो, भगवंतांना विसरायची ज्याची इच्छा असते त्याला विसरायला मदत करतात. आणि असे भगवंतांना विसरलेले लोक हे भगवंतांचं स्मरण करणाऱ्या लोकांना सदैव त्रास देत असतात. म्हणून भगवंत त्यांना येऊन त्यांचा विनाश करतात. आणि त्यांना वाटतं भगवंत आपल्या विरुद्ध आहेत. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. भगवंत कधीच पक्षपात करत नाही. जनरली काय होतं, भक्तीच्या मार्गावरती देखील आपल्यापैकी बरेच जण भक्तीच्या मार्गावरती आलेलेच असतात काहीतरी प्रॉब्लेम घेऊन. हा प्रॉब्लेम माझा सुटावा भगवंतांकडे येऊन. आणि ते जर झालं नाही किंवा भक्तीच्या मार्गावर असताना अजून प्रॉब्लेम झाले तर आपण म्हणतो भगवंत काय चांगले नाही, पक्षपात करतात.
इतकी भक्ती करतोय तरी पण मला मदत करत नाही. ऍक्च्युली या भौतिक जगामध्ये जास्तीत जास्त दुःख येणे हीच भगवंतांची मदत आहे. आणि या भौतिक जगामधल्या दुःखाची जाणीव ज्याला होत नाही तो भगवंतांकडे आकर्षित कधी होत नाही. असे खूपच कमी असतात जे जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत. आणि ते जिज्ञासू ज्ञानी देखील अनंत जन्म दुःख भोगूनच शेवटी जिज्ञासू ज्ञानी झालेले असतात. त्यामुळे जास्त दुःख येणे, जास्त दुःखामध्ये राहणे, इतकी भक्ती करत असताना देखील आपले भौतिक सुख हिसकावून घेणे ही सगळी भगवंतांची कृपा असते. विशेष करून आपली धनसंपत्ती काढून घेतले भगवंतांनी की समजायचं भगवंतांची खूप कृपा आहे आपल्यावरती. कारण धनसंपत्तीमध्ये माणूस अडकलेला असतो. माझी संपत्ती, माझा पैसा. भगवंत ज्यांना भगवंतांकडे आकर्षण आहे त्यांना भगवंत विशेष मदत करतात, नाही असं नाही, परंतु याचा अर्थ पक्षपात होत नाही. जसं की 4 मुलं असतील आई वडिलांना, त्यातला जो मुलगा चांगला असतो, सगळं ऐकतो, त्याच्याशी आई वडील चांगलं वागतात. आणि जो खोडकर असतो, हट्टी असतो, त्याला रपाटे देतात, त्याला शिक्षा देतात, हो की नाही? परंतु त्याची कायम एकच कंप्लेन असते, त्याला मारत नाही, मला मारता. तू वागतो पण तसा. याचा अर्थ आई वडिलांचं प्रेम कमी जास्त असतं का? नाही. या मारण्यामागे देखील प्रेमच असतं, जेणेकरून तो चांगला व्हावा. तसंच भगवंतांचं प्रेम असतं. तात्पर्य, भगवान विष्णूंशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण घडणे हेच आपल्याला पुन्हा पुन्हा येणाऱ्या जन्म मृत्यूचे कारण आहे. शरीर तर बदलावं लागणार आहे, शरीर टिकत नाही. हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा भगवान श्रीकृष्ण विष्णू यांच्या सानिध्यामध्ये नवीन शरीर प्राप्त करायचं का इथेच नवीन शरीर प्राप्त करायचं, ही सदैव हा डिसिजन तुमच्यावरतीच असतो. कोणी तुम्हाला फोर्स केलेलं नाही. आणि भगवंत म्हणतात माझं फक्त स्मरण कर, बस तुला असं शरीर मिळेल जेणेकरून तू माझ्याकडे येशील. अंत म्हणतो, व्हॉट इज दॅट श्लोक? अंतकालेच स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. एकदम सिंपल आहे. स्मरण, ज्याला विस्मरण घडतं ना त्याला पुन्हा पुन्हा शरीर घ्यावं लागतं. जीव हा भगवंतांसारखाच नित्य आहे, नित्यो नित्यानाम, परंतु त्याला घडलेल्या विस्मृतीमुळेच त्याला भौतिक प्रकृतीमध्ये ठेवण्यात आले आहे. मी भगवान कोण आहेत आणि माझा त्यांच्याशी संबंध काय आहे हे जो विसरलाय त्यालाच या भौतिक जगामध्ये ठेवलं जातं. भौतिक प्रकृतीमध्ये तो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये संक्रमण करीत असतो आणि जेव्हा त्याच्या शरीराचा विनाश होतो तेव्हा त्याला वाटते की आपण ही नष्ट झालो आहोत. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि भगवान विष्णू कधी कधी येऊन या शरीराचा नाश करतात, कारण आपण खूपच पापी वागत असतो. ती पण एक प्रकारची दयाच असते. पण आपल्याला हे भगवंतांचं विस्मरण झाल्यामुळे आपल्याला वाटतं की हे शरीर संपलं की आपण संपलो. आणि संपण्याची ही जी हे काय म्हणतात आठवण, स्मरण आपल्याला भयानक दुःख देते. अरे बापरे, संपणार, पैसा संपणार, कुटुंब संपणार, मी संपणार. याच्या इतकं दुःख नाही आहे जगामध्ये दुसरं. हे दुःख कुठून आलं? हे संपल्यानंतर अजून काही आहे हे माहीतच नाहीये म्हणून हे दुःख आहे.
हे संपल्यानंतर अजून काही आहे, ते पण चिरंतन आहे, आनंदमय आहे, शाश्वत आहे, हे लक्षात आल्यानंतर कसलं दुःख? वस्तुतः श्री विष्णूंशी असणाऱ्या संबंधाची त्याला झालेली विस्मृती हेच त्याच्या विनाशाचे कारण आहे. जो कोणी आपल्या मूळ संबंधाची भावना पुनर्जागृत करतो त्याला भगवंतांकडून प्रेरणा प्राप्त होते. भगवंत पण मदत करतात. कारण भगवंतांना सगळेच परत हवेत. भगवंतांचं पण भयानक प्रेम आहे आपल्यावरती आणि म्हणून सगळे परत हवेत भगवंतांना. त्यामुळे जो कोणी प्रयत्न करतो परत यायला त्याला भगवंत जास्त मदत करतात. याचा अर्थ त्याला पक्षपात म्हणायचं नाही. याचा अर्थ भगवंत एखाद्याचे शत्रू तर एखाद्याचे मित्र होतात असा नाही. ते प्रत्येकालाच सहाय्य करतात, मदत करतात. भौतिक शक्तीच्या प्रभावाने भ्रमित न झालेल्या मनुष्याचे रक्षण होते तर भ्रमित झालेल्याचा विनाश होतो. म्हणजेच काय, त्याचा तो भ्रम वाढतच जातो. म्हणूनच म्हटले जाते की हरीन विना न स्मृतीन तरंती. भगवंतांच्या सहाय्या वाचून कोणाचीही जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही. येस. आणि यासाठीच प्रत्येक जीवाचे हे कर्तव्यच आहे की त्याने श्री विष्णूंच्या चरण कमलांचा आश्रय घ्यावा आणि स्वतःचे जन्म मृत्यूच्या चक्रातून रक्षण करावे. प्रभुपाद कधी कधी खूप पॉवरफुल वाक्य लिहितात. जेव्हा मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांचा संवाद सुरू होतो तेव्हा एक श्लोक आहे, मी बऱ्याचदा सांगितला तो तुम्हाला, खूप फेमस श्लोक आहे. विदुरजी विचारतात की या भौतिक जगामध्ये सगळेच सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत परंतु कोणालाच मिळत नाही, असं कसं काय? त्याचं तात्पर्य आणखीन एकदा तुम्ही जाऊन वाचा. त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद एक वाक्य लिहितात, या जगातून, या जन्म मृत्यूच्या चक्रातून, या दुःखातून बाहेर पडायचा अगदी साधा सोपा मार्ग आहे. तो म्हणजे या जगातून बाहेर पडण्याची इच्छा करणे. That's it. आपली इच्छाच नाहीये या जगातून बाहेर पडायची. जेव्हा आपण इच्छा करतो या जगातून बाहेर पडायची, या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायची, तेव्हा भगवंत आपल्याला मदत करतात. भगवंतांच्या मदतीशिवाय, कृपेशिवाय आपण इथून सुटका नाहीये आपली. देयर इज नो वे. कारण ही मायाशक्ती भगवंतांची आहे. भगवंतांनी ती एवढी स्ट्रॉंग बनवली पण आहे. कुणाला पण आयऱ्या गायऱ्याला तिथे ऍडमिशन दिलं जात नाही. हो, पण जेन्युइन प्रामाणिक इच्छा असेल तर भगवंत मदत करतात. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. जो मला शरण येतो त्याच्यासाठी मायेतून बाहेर पडणे अगदी क्षुल्लक होऊन जातं, अगदी सुपर सिंपल. प्रभुपादांचे उपदेश कधी कधी इतके प्रोफाउंड असतात. सिंपल वाक्य आहे. प्रभुपाद म्हणतात फक्त तुम्हाला इच्छा करायची, प्रामाणिक इच्छा करायची, बस. बाकी सगळं भगवंत करतात. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपली इच्छाच नाहीये या दुःखालयातून बाहेर पडायची. आपली इच्छा काय आहे? इथेच खितपत पडून राहायची. म्हणून तुम्हाला तुमच्यावरती भगवंतांची कृपा होत नाही. आणि ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो ते आपल्याकडून हिरावून घेतलं तर आपल्याला वाटतं की भगवंतांची कृपा नाही आहे. ऍक्च्युली तीच भगवंतांची कृपा असते. कारण या जगातून सुटायचं असेल तर इथली आसक्ती पहिल्यांदा घालवली पाहिजे. आणि ती आसक्ती घालवायलाच मदत करतात भगवंत. पैसा, पती, पत्नी, मुलं, बाळ, घरदार, या सगळ्यांप्रती जी आसक्ती असते आपली, ती आसक्ती घालवण्यासाठीच भगवंत मदत करतात. आणि ते गेल्यावरती परत परत दुःखी जो होतो त्याची अजून इच्छाच नाहीये इथून बाहेर पडायची.
सिंपल लॉजिक आहे, हो की नाही? त्याची अजून इच्छाच नाही आहे इथून बाहेर पडायची. मग इच्छाच नसेल तर भगवंत काय करणार? भगवंत तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला फोर्स नाही करत. म्हणून पहिली स्टेप आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे इच्छा असणे, की मला इथून बाहेर पडायचंय. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव म्हणतात, यद भयाद्वाति वातोयम सूर्यस्तप इति यद भयात यद भयाद्वर्षते देवो भगनो भाति यद भयात. हा श्लोक खूप वेळा रिपीट झालेला आहे ऍक्च्युली. म्हणजे हा श्लोकाचा अर्थ भागवतामध्ये खूप वेळा रिपीट, भगवद्गीतेमध्ये पण एका ठिकाणी सांगितलं जातं. काय अर्थ आहे याचा? भगवंतांच्या भयानेच वारा वाहतो, त्यांच्या भयानेच सूर्य प्रकाशतो, त्यांच्या भयानेच पर्जन्यदेव जलवृष्टी करतो आणि त्यांच्या भयानेच नक्षत्र समुदाय तेजाने चमकतो. दुसरा अर्थ, त्यांच्यामुळेच हे सगळं काही चालू आहे. तात्पर्य, भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. भौतिक निसर्ग, भौतिक प्रकृती माझ्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. मार्गदर्शनाखाली म्हणण्यापेक्षा माझ्या अध्यक्षतेखाली. मया अध्यक्षेन, अंडर माय डायरेक्शन. मूर्ख लोकांना वाटते की प्रकृती आपोआपच कार्य करीत आहे, पण अशा घोर नास्तिकवादी मतास वैदिक शास्त्रांनी अनुमोदन दिलेले नाही. भौतिक प्रकृती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत आहे याचे अनुमोदन भगवद्गीतेत केलेले आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला आढळते की सूर्य भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश देतो आणि मेघही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यवृष्टी करतात. सर्व प्राकृतिक आणि नैसर्गिक घटना भगवान श्री विष्णूंच्या अध्यक्षतेखाली घडतात. एखादा व्यक्ती असा म्हणेल की मग भगवंत कुठे दिसत नाहीत. वेल, परफेक्ट मॅनेजमेंट त्यालाच म्हणतात जिथे मॅनेजरची सारखी सारखी गरज लागत नाही. पुढे म्हणतात भगवान कपिल देव, यद्वयनस तपयो भीता लताश्चौषधिभिः सह स्वे स्वे काले विगृह्णन्ति पुष्पाणि च फलानि च. भगवंतांच्या भयामुळेच वृक्ष, लता, वेली, औषधी वनस्पती व विविध ऋतूंमधील वनस्पती आपापल्या ऋतूंमध्ये फुलतात आणि फळे देतात. तात्पर्य, भगवंतांच्या अध्यक्षतेखाली जसा सूर्य उदयास येतो, अस्तास जातो, तसे ऋतूंमध्येही यथाकाली बदल होत जातात आणि ऋतुमानाप्रमाणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष, फुले, औषधी आणि इतर वनस्पती जन्मास येतात. नास्तिकवादी म्हणतात की वनस्पती कोणत्याही कारणावाचूनच आपोआप जन्मास येतो, परंतु ही वस्तुस्थिती नाही. उलट त्या वनस्पती भगवंतांच्या सर्वोच्च आज्ञेनुसार जन्मास येतात व वाढतात. वैदिक शास्त्रात म्हटले आहे की भगवंतांच्या वैविध्यपूर्ण शक्ती इतके अद्भुत कार्य करीत आहेत की सर्व काही आपोआपच घडत असल्यासारखे भासते. जसं मी मगाशी म्हणालं की भगवंतांच्या भीतीमुळे हे सगळं घडतंय, मग भगवान कुठे आहेत?
परफेक्शन त्याच्यात असं असतं जेव्हा मालकाला प्रत्येक ठिकाणी येऊन सांगावं लागत नाही, तू हे काम कर, तू हे काम. हे सगळं आपोआप घडल्यासारखं वाटतं आपल्याला, ऍक्च्युली भगवंतांच्या कृपेने, भगवंतांच्या मार्गदर्शनाखालीच घडत असतं. मग आधुनिक शास्त्रज्ञाला वाटतं, जो स्वतः भगवान व्हायचा प्रयत्न करतोय, त्याला वाटतं की एक कोबी फक्त नोव्हेंबर डिसेंबर मध्येच खाऊन काय उपयोगाचं नाही, वर्षभर खाता आलं पाहिजे. मग तो त्याच्यामध्ये काडी करतो. आपापल्या ऋतूप्रमाणे, निसर्गाच्या चक्राप्रमाणे, क्रमाप्रमाणे हे सगळे वनस्पती वाढत असतात, फळं फुलं देत असतात. आणि ते आहे तसं ठेवलं पाहिजे आपण. त्याच्यामध्ये आपण मेस केलं, त्याच्यामध्ये आपण गडबड केली की आपल्या जीवनात पण गडबड होणार. भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं, हो की नाही? पुढे लिहितात, पुढे सांगतात भगवान कपिल देव, स्त्रवंती सरितो भीता नोत्सर्पत्युद्यत धीर्यतः अग्निरिंद्रे सागरी भीर्भूर्ण मज्जती यद्भयात. भगवंतांच्या भयामुळेच नद्या वाहतात, तर महासागर कधीच आपल्या सीमेचे उल्लंघन करत नाही. त्यांच्या भयानेच अग्नी जळतो आणि पृथ्वी आपल्यावरील पर्वतांसह ब्रह्मांडाच्या पाण्यात बुडत नाही. तात्पर्य, वैदिक शास्त्रांप्रमाणे आपल्याला समजते की या ब्रह्मांडाचा अर्धा भाग प्राण्याने व्यापलेला आहे. व त्यावर गर्भोदकशाही विष्णू पहुडलेले आहेत. त्यांच्या नाभी प्रदेशातून एक कमळाचा उगम होतो व त्या कमळाच्या देठामध्ये सर्व प्रकारचे ग्रह अस्तित्वात आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की हे सर्व ग्रहलोक गुरुत्वाकर्षणाच्या किंवा इतर काही नियमामुळे तरंगत असतात, परंतु खरे नियम करता तर पुरुषोत्तम भगवान आहेत. जेव्हा आपण नियमांविषयी बोलतो तेव्हा ते नियम बनवणारा कोणीतरी अस्तित्वात असलाच पाहिजे हे आपण जाणणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, संस्थेमध्ये काही नियम असतात. हे नियम असेच आकाशातून पडलेले असतात, कोणीतरी बनवलेलं असतं त्याला. तसं हे ज्याला आपण लॉ ऑफ फिजिक्स, लॉ ऑफ केमिस्ट्री, लॉ ऑफ मॅथमॅटिक्स म्हणतो, न्यूटन्स थर्ड लॉ, दिस लॉ, दॅट लॉ, ज्यांनी शोधून काढलं त्याला त्याचं नाव दिलं. कोणीही बनवलेलं नाहीये, ऑलरेडी आहेत हे सगळे नियम, तुम्ही बनवू शकत नाही. आपण काय विचार करतो, हे कोणीच बनवलेलं नाहीये, असं कसं होईल? त्याचा पण बनवणारा आहे. समुद्र आपली सीमा पार करू शकत नाही, असं कसं काय सांगताय प्रभूजी तुम्ही? ही रचना भगवंतांनी केलेली आहे. तर हे थोडस ऐकायला विचित्र वाटतंय की भगवंतांच्या भीतीने हे सगळे काम करत असतात. नद्या, पर्वत, पृथ्वी, लता, वेली, वृक्ष, सूर्य, चंद्र, इंद्र ऍक्च्युली भीतीने काम करत नसतात, आदरयुक्त भीती असते. जसं कंपनीतला मॅनेजर हा मालकाच्या भीतीने सगळं मॅनेजमेंट बघत असतो, त्या दृष्टिकोनातून इथे लिहिलेलं आहे. आणि कधी कधी हे चुकीचं वागतात आणि भगवंत येऊन त्यांना दंड देतात. अशीही बरीच उदाहरणं आहेत. इंद्रदेवांना अहंकार होतो तेव्हा तेव्हा भगवंत येतात आणि त्यांचा अहंकाराचा नाश करतात, सांगतात गप्प काम कर, मी सांगितलंय तसं, स्वतःचं डोकं चालवू नको. पृथ्वी माता जेव्हा चुकीचं वागायला लागते तेव्हा भगवंत येऊन दंड देतात तिला. पुढच्या स्कंदामध्ये आपण वाचणार आहोत, पृथु महाराज येतात. पृथु महाराज हे भगवान भगवंतांचे अवतार आहेत.
हम्म? तेव्हा पृथ्वी चुकीचं वागत असते, अन्नधान्य देत नाही, चुकीचं वागत नसते, असुरी प्रवृत्ती वाढलेली असते, त्यामुळे ती तशा रिॲक्शन देत असते. आणि पृथ्वी महाराज येऊन पृथ्वीला दंड देतात, बाण काढतात, पृथ्वीला म्हणतात मी तुला नष्टच करून टाकतो, तू अशी का वागा लागलीस. पृथ्वी माता येते, म्हणते माफ करा मला, माफ करा मला, माफ करा, तुम्ही सांगाल तसं मी वागतो परत. तर त्या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे की भगवंतांच्या भयाने हे सगळे काम करत असतात. ऑफकोर्स भगवंतांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे काम करत आहेत. प्रत्येक वेळी भय असलाच पाहिजे असं नाही. हे सगळे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत म्हणून त्यांना ही सेवा दिलेली आहे. परंतु हे इतके पण शुद्ध नाही आहेत, यांची कर्म मिश्रित भक्ती असते, त्यामुळे कधी कधी हे थोड्याफार अहंकारामध्ये जातात. भगवंत येऊन त्यांना सरळ करतात. भौतिकवादी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे सर्व ग्रहलोक गुरुत्वाकर्षणाच्या किंवा इतर काही नियमांमुळे तरंगत असतात, परंतु खरे नियम करता तर पुरुषोत्तम भगवान आहेत. जेव्हा आपण नियमांविषयी बोलतो तेव्हा ते नियम बनवणारा कोणीतरी अस्तित्वात असलाच पाहिजे, हे आपण जाणणे आवश्यक आहे. भौतिकी शास्त्रज्ञ हे प्राकृतिक नियमांचा शोध लावू शकतात, पण मूळ नियमकर्त्याचे ज्ञान मिळवण्यात ते असमर्थ आहेत. नवीन नियम बनवू शकत नाही. नियमांचा शोध लावू शकतात, त्या नियमांवरती नवीन काहीतरी तुम्ही इथे मशीन वगैरे बनवू शकता, परंतु भगवंतांशिवाय तुम्ही हे काही करू शकत नाही. न्यूटननी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, परंतु गुरुत्वाकर्षण निर्माण केलं भगवंतांनी. शास्त्रामध्ये या गुरुत्वाकर्षणाला म्हटलं जातं संकर्षणांची शक्ती, भगवान बलदेवांची शक्ती. आपल्या शक्तीने हे सगळे ग्रहलोक तरंगत ठेवतात. संकर्षण. भगवद्गीता व श्रीमद भागवतमावरून आपल्याला नियम करता कोण आहेत हे समजू शकते. पुरुषोत्तम श्री भगवान हेच नियम करता आहेत. पण शास्त्रज्ञ लोक, सायंटिस्ट लोक हे नियम शोधून काढून त्या नियमांचा दुरुपयोग करून शोषण कसं करायचं याच्यामध्ये आपला सगळा इंटरेस्ट आहे. कारण आपण आलेलोच असतो या भौतिक जगामध्ये या मेंटॅलिटीने, ज्याला शोषण वृत्ती म्हटलं जातं, एक्सप्लॉयटेटिव्ह मेंटॅलिटी. मला सगळं पाहिजे, दुसऱ्याला मिळालं नसलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड एक्सप्लॉयटेटिव्ह मेंटॅलिटी. हो की नाही? मग आपण सायन्स यालाच म्हणतात, आणि मग ते सायन्सच्या आधारावरच तुम्हाला फसवलं जातं. ट्रस्ट द सायन्स म्हटलं, सायन्सवर विश्वास ठेवा. त्यांची अशी इच्छा नाहीये की हे नियम कोणी बनवलंय हे शोधून काढावं. एखाद्या घरामध्ये खूप सुंदर नीटनेटकेपणा असेल तर आपली पहिली इच्छा काय होते, त्या घरातल्या मेन व्यक्तीला भेटावं की इतकं सुंदर तुम्ही कसं काय ठेवलंय, मग आम्हाला पण शिकवा. मग हे भौतिक जगातील हे सगळे नियम आपण शोधून काढतोय, शोधून काढल्या काढल्या त्या नियमावरती दुसऱ्याला लुटता कसं येईल हा पहिला विचार करतो. हो की नाही? तो नियम बनवणारा कोण आहे, तो किती महान असेल, श्रेष्ठ असेल, तो आपल्याला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काही नियम आहेत का त्याच्याकडे, हे त्याच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो का, हे असले विचार आपल्या डोक्यात येत नाही. आपले विचार डोक्यात कसले, नियमांचा दुरुपयोग करून दुसऱ्यांना लुटायचं कसं, हे शास्त्रज्ञांचं काम आहे. ग्रहलोक बुडत नाहीत येथे असे येथे म्हटले आहे. ते भगवंतांच्या आज्ञेमुळे किंवा शक्तीमुळे तरंगत असल्याने अर्धे ब्रह्मांड व्यापणाऱ्या गर्भोदक जलात ते पडत नाहीत. सर्व ग्रहांवर विविध पर्वत, महासागर, शहरे, राजवाडे आणि इमारती इत्यादींचा प्रचंड भार आहे, तरीही ते तरंगत आहेत. या श्लोकाद्वारे समजून येते की या पृथ्वीप्रमाणेच इतर तरंगणाऱ्या ग्रहांवरही सागर, पर्वत इत्यादी आहेत.
इथेच थांबूया आपण. हाच विषय पुढे कंटिन्यू आहे पुढच्या 3 श्लोकामध्ये. त्यानंतर हा अध्याय संपतो. हे शेवटचा हा जो अध्यायाचा शेवटचा जो भाग आहे तिथे भगवंत सांगतात मी किती महत्वाचा आहे हे जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि जर एखादा व्यक्ती प्रश्न विचारेल की भक्तिमय सेवा अशा प्रकारची करायची कशाला, नियंत्रक कोण आहे, कंट्रोलर कोण आहे, हे समजल्यावर मग आपल्याला कळतं भोक्ता कोण आहे. नसेल तर नाही समजणार. भोक्ता म्हणजे उपभोग, भोग घ्यायची इच्छा, ज्याच्यातून आनंद मिळतो आपल्याला. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्याचे मालक आणि नियंत्रक होतो. पहिल्यांदा मालक, मग नियंत्रक, मग भोक्ता. एन्जॉयर, प्रोप्रायटर, कंट्रोलर, देन एन्जॉयर. आणि हेच प्रयत्न करतोय आपण कंटिन्युअसली. प्रोप्रायटर बनायचा, मग कंट्रोलर बनायचा, मग एन्जॉय करायचा. परंतु हे काही होत नाही. पदोपदी दुःख येतं. भगवंत म्हणतात की तुम्ही एन्जॉयर नाहीच आहे, मी एन्जॉयर आहे. असं कसं काय? कारण मी कंट्रोलर आहे. हे सगळे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. तुम्ही पण माझ्या कंट्रोलमध्ये आहे, परंतु तुमचं मला प्रेम हवंय म्हणून मी तुम्हाला थोडीशी स्वातंत्र्यता दिली. आणि त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून तुम्ही भटकत आहात. तुम्ही पण माझ्या नियंत्रणाखाली राहण्याचं मान्य करा. तुम्हाला दुःख भोगावंच लागणार नाही. त्यामुळे मी कोण आहे हे सांगणं देखील गरजेचं आहे. मग तुम्हाला भक्ती कळते, भक्तिमय सेवा समजते. आणि म्हणून मी काल म्हटलं की याच्या पुढच्या अध्यायामध्ये तर भयानक स्पष्टीकरण आहे. जर हे तुम्ही ऐकलं नाही, मी कोण आहे, माझ्या नियंत्रणाखाली यायचं मान्य केलं नाही, भक्तिमय सेवा प्रेम मनामध्ये आणायचा प्रयत्न केला नाही, तर तुमचे हाल काय होतात हे पुढे सांगणार आहे. आणि हे कठोर शब्दामध्ये सांगावं पण लागतं. तुम्हाला प्रेमाने सांगून खूप झालं, हो की नाही? कठोर शब्दात पण सांगायलाच पाहिजे. उद्याचा एक दिवस कंटिन्यू करून हा अध्याय संपूया आणि मग पुढच्या अध्यायाला लागूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, सुरुवातीला तुम्ही सांगितलं जसं की नाही का की भगवत धामात जाण्यासाठी प्रभुपाद म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सोपा विषय त्यांनी सांगितलं की भगवत धामात जाण्याची तुमची इच्छा राहिली पाहिजे, इच्छा केली पाहिजे. तर सध्या आपण आता ज्या भौतिक जगामध्ये आपल्या बाकीच्या एवढ्या इच्छा प्रबळ आहेत की आपलं भगवत धामात जायची इच्छा आपले कुठं म्हणजे नाही विसरून जातो आपण. फक्त आपण 4 चौघात उभा राहिलो आणि भक्तीबद्दल बोलायला लागलो तेवढ्या पुरत आपण ते भगवत धामात जायचं एवढं बोलतो किंवा त्याच्याबद्दल आपण विचार करतो. पण बाकी अदर टाइम तर आपल्या ते डोक्यात पण येत नाही, कारण आपल्या भौतिक इच्छा एवढ्या प्रबळ आहेत की इच्छाच आपली काय होऊन जाते. मग अशा वेळेस आपल्याला भगवत धामात जायची इच्छा कंटिन्यू प्रबळ करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल? तुम्ही ऐकायला चुकला ऍक्च्युली. मी म्हटलं प्रभुपाद म्हणतात या भौतिक जगातून बाहेर पडायची इच्छा झाली पाहिजे. भगवत धामात जायचं का कुठं जायचं ते नंतर विचार करू. या भौतिक जगातून बाहेर पडायची इच्छा झाली पाहिजे. भगवत धामात जायची इच्छा हे आपल्या भक्तांना कंटिन्युअसली सांगितलं जातं. जप करा, भगवत धामात जायची इच्छा करा. त्याला पटलेलंच नाहीये इथून सोडायचं कशाला, तर तो कशाला इच्छा करेल, हो की नाही? प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये समजावून सांगतात की या भौतिक जगाचा वैताग आला पाहिजे तुम्हाला, या भौतिक जगाचा कंटाळा आला पाहिजे, कीव आली पाहिजे. जसं आपण काल पण चर्चा करत होतो.
हे भगवंत तर कधी तुम्ही जर इच्छा केला तर भगवंत हे तुमच्याकडून करून आणतात. तुम्हाला असे दुःख देतात, अशा यातना देतात की माणूस वैतागून म्हणतो बास मला इथून बाहेर काढा. आणि हे दुःख म्हणून याला दुःख आलंय म्हटलेलं आहे. तुम्हाला जर तुरुंगामध्ये जेलमध्ये देखील पंचपक्वानं दिली, मेमरी फोमचा मॅट्रेस दिला झोपायला, गादी दिली, हातपाय दाबायला 4 सेवक दिले, तर तुम्ही कशाला इच्छा कराल या भौतिक जगातून बाहेर पडायची, या तुरुंगातून बाहेर पडायची? तुरुंगातच सुख आहे म्हणणार. म्हणून तुरुंगाचं एक महत्वाचं काम असतं, मग तुमचं जीवन कठीण करणे. तुरुंगात कोणाला ऐशोआरामाचं जीवन दिलं जात नाही. तसंच या भौतिक जगामध्ये देखील तुम्हाला हे दुःख याच्यासाठीच दिले जातात. जसं तुरुंगामध्ये पण कॅटेगरी असते, जो एखादा महाभयानक क्राईम गुन्हा करून आलेला असतो, त्याला तशीच शिक्षा दिली जाते, जेणेकरून लवकर त्याला जाणवावं की असे गुन्हे केले नसले पाहिजेत, या तुरुंगात राहिलं नसलं पाहिजे. आणि जो सिंपल गुन्हे, साधे गुन्हे करून आलेला असतो, पाकिटमारी वगैरे, त्याला एवढं जास्त स्ट्रिक्ट ठेवलं जात नाही तुरुंगामध्ये. तसंच आहे या तुरुंगाचं पण. काही लोकांनी चांगली कामं केलेली असतात, त्यांना थोडीशी धनसंपत्ती त्यांच्या इच्छेप्रमाणे दिलेली असते. काही लोकांनी वाईट कामं केलेली असतात, त्यांना त्याचा दंड म्हणून इथे दारिद्र्य दिलेलं असतं, रोग आजार दिलेला असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की ज्यांना धनसंपत्ती दिलेले आहे ते चांगले आहेत आणि ज्यांना दारिद्र्य रोगराई दिलेले आहेत ते वाईट आहेत. इथे सगळ्यांनाच दुःख आहे, कमी अधिक प्रमाणात, कारण हे तुरुंग आहे. आणि याचं मूळ स्वरूप आहे ते म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी. हे दुःख कोणालाच थांबवता येत नाही, ब्रह्माजींना पण थांबवता येत. आणि मग या दुःखातूनच माणूस शेवटी वैतागून 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 शेवटी इच्छा करायला लागतो की अशी कुठे जागा आहे का जिथे दुःख होणार नाही, प्लीज मला त्याचा मार्ग दाखवा. या लेवलला आलं पाहिजे. आणि मग कसं होतं की या लेवलला आल्यावरती पण माणूस इतका अहंकारी असतो ना, तो म्हणतो की मी ती जागा मीच शोधून काढतो. मग इथे भगवान म्हणतात नो 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 नो, या तुरुंगातून बाहेर पडणं एवढं सोपं पण नाहीये. तिथे माझे नियम आहेत, तुम्ही मला पहिल्यांदा शरण आलं पाहिजे, मग तुमची इथून सुटका. तुम्ही तुमच्याच ज्ञानाने, तुमच्याच बुद्धीने जर इथून सोडण्याचा प्रयत्न करत असाल, ते कधी शक्य होणार नाही. ही इच्छा घेऊन तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आलं पाहिजे. हरे कृष्ण, मला बास झालेला आहे या भौतिक जगामध्ये राहून, मला कृपा करून इथून बाहेर कसं पडायचं आणि कुठे जायचं हे समजावून सांगा. जो व्यक्ती ही इच्छा करतो त्याला भगवंत मदत करतात. तर पहिली गोष्ट ही समजावून घेतली पाहिजे. जसं काल एक माताजी पण प्रश्न विचारत होते की नाही, की जप करायला सांगायचं काय? नाही, पहिल्यांदा त्याला हे पटवून द्यायचंय आपल्याला, स्वतःला, सगळ्यांना, की भौतिक जग तुमच्या राहण्याच्या लायक नाही. हे पटलेलं नाही आपल्याला अजून. छोट्या मोठ्या गोष्टीतून पटलं पाहिजे. जो बुद्धिमान असतो त्याला पटतं, जो मंद असतो, अहंकारी असतो, त्याला लवकर पटत नाही, तो दुःखामध्येच राहतो. जसं एखादा व्यक्ती आजारी असतो, त्याला सांगितलं जातं की हे पथ्य कर बाबा, तू बरा होशील. तो म्हणतो हा मी नाही करणार. ठीक आहे, नको करू, राहा आजारीच. काही काही लोक मरतात तरी पथ्य करत नाही. माझ्या एका मित्राच्या वडिलांना परवा लकवा मारलेला, पॅरालिसिसचा झटका. त्यांनी फोन केला, मी त्याला सांगितलं लगेच नाकात तूप टाका. लकवा मारलेल्या व्यक्तीला लगेच नाकात तूप टाकलं ना, त्याच दिवशी कंटिन्युअसली 5-6 वेळेला, एका दिवसात तो बरा होतो. ऍक्च्युली तो तिकडून रिप्लाय काय देतो माहिती काय? माझे वडील म्हणतात मेलो तरी चालेल, माझ्या नाकात तूप टाकायचं नाही.
तशी आपली अवस्था आहे. या भौतिक जगामध्ये कितीही दुःख मिळालं तरी चालेल, परंतु मी या भौतिक जगातून बाहेर पडणार नाही. मग भोगा दुःख. परंतु जो शोधतोय की माझ्या दुःखाचं कारण काय आहे, त्याला आपण समजावून सांगितलं पाहिजे की या जगामध्ये दुःख तुला मिळणारच आहे, याच्यात सोल्युशन नाही आहे. परवा एक खूप सुशिक्षित व्यक्ती माझ्याकडे आलेली. त्याने म्हटले की मी तुमच्या इस्कॉनच्या या सेंटरचा कोर्स केलाय, 27,000 भरले. या सेंटरचा कोर्स केलाय, 30,000 भरले. तो आचार्य प्रशांत त्याचा पण कोर्स केलाय, मी महिन्याला 3,000 भरतोय. जवळजवळ 3-4 लाख रुपये खर्च केलेत प्रभूजी, पण मला काय माझ्या दुःखाचं कारण आणि समाधान सापडत नाही. मी म्हटलं प्रभूजी, पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात, तुम्हाला या कोणीच फक्त तुमचे पैसे लुटले, यांनी कोणीच तुम्हाला सांगितलं नाही हे जग बनवलंयच दुःख द्यायला, त्यामुळे तुमचं दुःख जाणारच नाही. घर बदलावं लागेल. याच घरात वास्तू मॉडिफिकेशन करतो नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, कारण आम्ही तुम्हाला सत्य काय आहे ते सांगणार. इथे सुख नाहीये. इथे सुख आहे भगवंतांच्या प्रेमामध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये. ते निस्वार्थपणे करावं लागतं. आणि त्याला ते थोडं थोडं पटायला लागलं. हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. भगवत धामात जायची इच्छा होणार नाही आपली. गरीबातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला देखील तुम्ही म्हटला की चल तुला करोडोचा बंगला देतो, कारण मी सांगाल तसं ऐकायला पाहिजे. तो म्हणताय गेला खड्ड्यात तुम्ही, माझी झोपडीच मला बरी. तशी आपली इच्छा आहे सध्या. त्यामुळे भगवत धामात जायची इच्छा करायची नाही आपण. करायची नंतर करायची. पहिल्यांदा या दुःखातून सुटण्याची इच्छा झाली पाहिजे. त्याच्यासाठी सफिशियंट तुम्हाला दुःख पण मिळालं पाहिजे. म्हणून कुंती देवी प्रार्थना करतात, मला दुःखच द्या, मला दुःखातच ठेवा, मला कायमचं दुःखच द्या. थोडं सुख मिळालं की मग परत इथे राहायची मी इच्छा करणार, आणि माझ्यासाठी डेंजरस आहे. मग आपण जसं काल चर्चा करत होतो तसं प्रत्येक वेळी स्वतःलाच ठेच लागून रक्तबंबा अंगठा बघूनच शिकायचं नसतं. दुसऱ्याला लागलेले ठेच लागलेलं बघून देखील शिकायचं असतं. असं नाही की तुम्हालाच दुःख व्हायला पाहिजे मग इच्छा होणार दुःखातून बाहेर पडायची. आजूबाजूला बघतो आपण, सगळे दुःखातच आहेत. ते बघूनच शहाणं झालं पाहिजे. इच्छा आपल्या मनामध्ये आली पाहिजे. हो की नाही? आणि त्याच्यासाठी श्रवण खूप महत्वाचं आहे. श्रवणम 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 श्रवणम. कान, श्रवण इंद्रिय महत्वाचे आहेत. मग परवा पण आपण वाचलं की कपिल देव पण म्हणतात, ज्याला टेस्ट विकसित झालेले आहे त्याच्यापेक्षा ज्याला गंध विकसित झालाय तो श्रेष्ठ असतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो ज्याची श्रवणेंद्रिय विकसित झाले. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो ज्याचे डोळे विकसित झालेले. तर आपण पाहायचं, आपण ऐकायचं, त्यातून शिकायचं, आणि इच्छा निर्माण करायची आपल्या मनामध्ये. अरे बापरे, इथं मला राहायचं नाही. प्रत्येक वेळी ठेच लागल्यावरच. आणि माणूस हा एकदम महा बदमाश प्राणी आहे. त्याला 10 वेळा ठेच लागली, 10 वेळा अंगठे फुटले, रक्त आलं, तरी तो जायचं घाबरत नाही, तिकडेच जातो परत. भगवान म्हणतात नो प्रॉब्लेम, जावा. ज्याची इच्छा आहे भगवंतांचं स्मरण करायची त्याला भगवान मदत करतात. ज्याची इच्छा नाहीये त्याला पण मदत करतात तिकडेच जाण्यासाठी. त्याला मोबाईल देतात, त्याला टीव्ही देतात, त्याला अशी पुस्तकं देतात, असे मित्र देतात की तो परत इकडे येणारच नाही. त्यामुळे बी केअरफुल, सदैव सतर्क, सावध राहायला पाहिजे की आपल्या मनात मध्ये काय इच्छा आहेत. इच्छांबद्दल सतर्क राहायला पाहिजे. आणि यालाच ध्यान म्हणतात, मेडिटेशन म्हणतात, चिंतन म्हणतात. आपल्या इच्छांबद्दल, आपल्या मनामध्ये काय चाललंय याच्याबद्दल सतर्क राहणे. अरे बापरे,
हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे केलं पाहिजे, हे केलं नसलं पाहिजे, याच्याबद्दल सतर्क राहणे, यालाच ध्यान म्हणतात, मेडिटेशन म्हणतात. हे मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशनचा अर्थ असा नसतो एका ठिकाणी बसून आता पूर्वीच्या काळात होता मनाला कंट्रोल करण्यासाठी. आताचं मेडिटेशन आपलं काय असलं पाहिजे, जे आपण रोज भगवद्गीता भागवतम मध्ये श्रवण करतो ते दिवसभर त्याचं चिंतन करणे, मनामध्ये मनाला ट्रेन करायचंय, आपल्याला मनाला ट्रेनिंग द्यायचंय. याला मेडिटेशन म्हणतात, याला चिंतन म्हणतात. असं करा प्रॅक्टिकली. ऐकून शहाणं झालं पाहिजे. ठेच लागून शहाणा होणारा मूर्ख असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा, आपल्या पूर्वजांनी पण म्हणून ठेवलेला आहे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.